सानिध्यात जीवा मुक्ता भवन्ति। साकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसतवचनामृतं च अद्वैतभावकटुता हितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतूर्ण एवम्। श्रीरङ्गनाथं गुरुराज नमस्तु तुभ्यं। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षुणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। श्रीगुरुवे नमः। ध्यानमूलं गुरुरमूर्ति पूजामूलं गुरुः पदम् मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मुक्तिमूलं गुरुर्भक्ता। काल असा विषय झाला होता की ज्या कालपर्यंत ज्या ओव्या आहेत, पहिल्या ओवीमध्ये मंगल, त्यानंतरच्या दोन ओव्यांमध्ये दृष्टांत दिलेत, सिद्धांत दिलेत, आणि त्यानंतर सिद्धांत झाल्यानंतर चौथ्या ओवीपासून दृष्टांत द्यायला सुरुवात केलेली. पहिला सोन्याचा, त्यानंतर लाटांचा दृष्टांत दिला, त्याचबरोबर परमाणू आणि पृथ्वीचा दृष्टांत दिला, त्याचबरोबर चंद्रकलेचा जो दृष्टांत आहे तो झाला, त्यामध्ये अग्नीचा एक झाला, आणि त्यानंतर परत सिद्धांत देऊन माऊलींनी आपल्याला सिद्धांतामध्ये काय आहे, सिद्धांत आहे हा दिल्यानंतर परत दृष्टांत दिलाय, ते सुताचं लुगडं आणि मातीच्या भांड्याचा, आणि परत एकदा सिद्धांत सांगून आजच्या या 11व्या ओवीमध्ये आपल्याला आज परत एक दृष्टांत देत आहेत. आणि दृष्टांत दिल्यावरती त्यांचं एक वैशिष्ट्य होतं, कोणताही सिद्धांत दृष्टांतावातून ते समजून सांगत नाही. ज्ञानेश्वरीचं दृष्टांतचा जो माहेरघर भांडार आहे, तर आज या ठिकाणी त्यांनी हे सर्व दृष्टांत दिलेत. काल सांगितलंय का माती जसे लुगडे हे नावापुरतेच आहे, एरवी ते उघडे असं स्थित आहे, त्याचबरोबर मातीचं जरी भांड असलं तरी ती मातीच आहे असं सांगितलं. त्या मध्ये हा दृष्टांत पटवून दिल्यानंतर ते म्हटले, द्रष्टा दृश्य या अवस्थेच्या पलीकडे एक जी वस्तू आहे, ती दूढ मात्र जी वस्तू आहे, तीच वस्तू तीच दृश्य आणि दृष्ट्याच्या निमित्ताने प्रतीत होत असते, हा सिद्धांत सांगितला. आणि आज 11व्या नंबरची जी ओवी आहे, अलंकार येणे नामे असे जे निखिल हेमे नाना अवयव संभ्रमे अवयविया जेवी. हेमे म्हणजे सोनं बरं का, हेम म्हणजे सोनं. जसे अलंकार, जसं अलंकार या नावानं केवळ सोनच असतं, कितीही अलंकार जरी झाले तर त्याचं नाव मात्र सोनच असतं. तसंच अनेक अवयवांचे समूहातून जसा एक अवयवी प्रतीत होत असतो. मारुती महाराज जी माईक बंद ठेवा हा. जसं अलंकार या नावाने केवळ या ठिकाणी किती अलंकार असू द्या, पण ते खरं म्हणजे सोनं आहे, त्या अलंकाराचं अधिष्ठान सोनं आहे. किती अवयव जरी असले, अवयवांच्या समूहातून जसा एक अवयवीच, ज्याला अवयव आहे तो अवयवी तो प्रतीत होत असत.
महाराजांनी सांगितलं अलंकाराच्या रूपाने केवळ सोनेच प्रकट होत असतं. सोने म्हणजे दागिना आहे का? सोन्याला दागिना कधी म्हणता येईल का? पण सोन्याशी एकरूप असलेला अलंकार म्हणजे अलंकाराच्या रूपाने प्रकट झालेले सोन्याचे गूढ रूप म्हणायला काहीच हरकत नाही. त्याचप्रमाणे प्राणी मात्र अवयवी आहे. प्रत्येक प्राण्याला अवयव आहे. हाते, पाये, नाके, काने, डोळे हे त्याचे अवयव आहे व हे सर्व मिळून त्याचा एक संध आकार आहे. म्हणून ह्या अवयवाशिवाय अवयवी होत नाही आणि या अवयवी शिवाय अवयवही नाही. दोघात जसा भेद आहे, अवयव असेल तर अवयवी आणि अवयवी शिवाय अवयव नाही. जो अवयवी आहे त्यालाच अवयव राहतील. दोघात अभेद आहे. त्याप्रमाणे ब्रह्म व जग यात अभेद आहे. नाना आकारांनी आणि रूपांनी जरी जगत प्रकट होत असलं तरी त्यामधून परमात्म्याचं दर्शन होतं. हे या ठिकाणी ते सांगतायत. अलंकाराच्या नावाने शुद्ध सोनं असतं किंवा निरनिराळ्या अवयवांनी असा युक्त देहधारी जीव एकच असतो हे सांगत असताना महाराजांनी या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. अलंकार या नावाने शुद्ध सोनं जसं आहे तसंच आहे किंवा नाना प्रकारच्या अवयवांच्या समुदायाने जसा एक अवयव असतो, ज्याला आपण सर्व अलंकार म्हणतो, ते सर्व हे म्हणजे सोनं आहे. तसं ज्याला जग म्हणतात ते सर्व ब्रह्म आहे किंवा या भूमीत मनुष्य हा अवयव आहे. म्हणजे मगाशी सांगितलं हातपाय वगैरे हे सर्व अवयव मिळून मनुष्याचा हा अवयव असतो. मनुष्य हा अवयवी. यामध्ये अवयव आणि अवयवी मध्ये भेद नाही. तसा जग व ब्रह्मात भेद सापडणार नाही. अर्थात हे सगळे असे दृश्य आहे. भिन्न भिन्न जरी असले तरी ते दृकाचं रूप आहे, दृक रूप आहे ते. त्यामुळं ह्याच सिद्धांत हा जो सिद्धांत आहे तो अनेक दृष्टांतांनी परत पुढे या ठिकाणी सिद्ध केला. हा जो दृष्टांत आहे या दृष्टांताने सिद्धांत असे ते पूर्णपणे करतात. आणि ही जी गोष्ट आहे म्हणजे सगळे दृश्य भिन्न भिन्न जरी असले किंवा भासले तरी ते दृक रूपच आहे. हीच गोष्ट महाराजांनी अजून चांगल्या पद्धतीनं जी 12 नंबरची ओवी ते सिद्धांत रूप जी ओवी आहे ती फार सुंदर आहे. तेवी शिवोनी पृथ्वीवरी भासती पदार्थाची या परी प्रकाशे ते एक सरी संवित्ती. हे संवित्ती म्हणजे ज्ञान. शिवोनी जर घेतलं तर हे चेतन जे आहे त्याला शिवोनी म्हणलं तरी चालतंय. पृथ्वी अचेतन म्हणा. शिव चेतन आणि पृथ्वी अचेतन. तेवी शिवोनी पृथ्वीवरी भासती पदार्थाची या परी प्रकाशे ते एक सरी संवित्ती. हे त्याचप्रमाणे म्हणजे या ठिकाणी महाराज सांगतात शिवापासून जडापर्यंत अनेक प्रकारचे पदार्थ आपल्याला भासत असतात. त्या सर्वांना
एकाच काली प्रकाशित करणारी ही संवित्ती म्हणजे ज्ञान आहे. प्रकाश आहे ते एक सरी संवित्ती हे एकाच काली प्रकाशित करणारे ज्ञान आहे. सुवर्ण विशिष्ट नामरूपाने युक्त होऊन या ठिकाणी अलंकार तत्वाला ते प्राप्त झाले तरी सुवर्णत्व हे सिद्धत्वानेच असते. शिव म्हणजे सूर्य, शिव म्हणजे सर्व अशी चेतन वस्तू. आणि पृथ्वी म्हणजे अचेतन वस्तू. हे या ठिकाणी बघायचं. अहो निळोबारायांनी एका गवळणीत म्हटलंय की परमात्म्याला एकट्याला करमत नव्हतं म्हणून त्यानं असं 14 भुवन ते तयार केलेत. एकले ना कंठेची म्हणून या येणे केली निर्माणे ओ 14 भुवने. एकलं काही कंठत नव्हतं म्हणून 14 भुवने निर्माण केली. कोणती? गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे पाचही महाभूते भौतिक भिन्न भिन्न हो. निळोबाराय अत्यंत सुंदर वर्णन करणार. आता 14 भुवन कोणती? या ब्रह्मांडात आपल्यापासून खाली 7 आणि वरती 7 पंचीकृत भूतांपासून इंद्रियांना दिसणारे असे जे ब्रह्मांड आहे त्यामध्ये हे खाली 7 भुवन आणि वरती 7 भुवने तयार केलेली. आता वरचे 7 भुवन एक भूलोक भूलोक म्हणायचं त्याला. दुसरं भूवलोक, स्वलोक, महलोक, 5वं जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक अशी 7 भुवन आहे वरती. आणि खालचे 7 भुवनामध्ये अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल आणि पाताल. हे ऐकलंय सगळ्यांनी. कोणी सांगू शकतं का वरचे 7 आणि खालचे 7 14? अतल, बितल, तलातल, रसातल, महातल आणि पाताल. सुतल राहिलं ना. अतल वितल नंतर सुतल तिसरं. हा अतल वितल सुतल राहिलं. हा ठीक आहे. आणि वरचे सांगा बा तुम्ही. वरचे नाही काय करायचं काका? हा आता हे गुण लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला एक सुंदर अशी मनात आलेली संकल्पना देतो. हा भूलोक, भूवरलोक, महाराज आवाज चांगला येत नाहीये. सुपोलोक, महलोक आवाज येत नाहीये? आणि नाही शब्द जात आहेत मधले. येत आहे तुम्हाला नसेल हो रेंज. बर आता येतो ना? हा आवाज येतो. हा आता वरचे कोण सांगतं? मी तर सांगतो. भूलोक, भूवरलोक, तपोलोक, जनोलोक, बस एवढेच येतात. बर कोणी अजून? भूलोक, भूवरलोक, सुवरलोक, तपोलोक, महालोक, जनलोक आणि स्वर्ग. सत्य. आता हे बघा ते पूजा करताना आपण म्हणतो ना ओम भू भो सुह मह जन तपो असं जाईल तसे. भू ओम भू म्हणजे भू घ्यायचा पहिला भूलोक. दुसरं भूवलोक ओम भू भुव भुव म्हणजे दुसरा. स्वलोक म्हणजे तिसरं. महलोक म्हणजे चौथं. जनलोक म्हणजे 5वं. तपोलोक 7वं. सत्यलोक. भूलोक, भुवलोक, स्वलोक, महलोक, जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक अशी वरची.
आणि खालची भुवन अतल वितल सुतल, तलातल रसातल महातल आणि पाताल. याला तर फार सुंदर अविसुत्त रमपा म्हणायचं. अविसुत्त रमपा म्हणजे अ म्हणजे अतल, वि म्हणजे वितल, सु म्हणजे सुतल, त म्हणजे तलातल, र म्हणजे रसातल, म म्हणजे महातल, पा म्हणजे पाताल. अविसुत्त रमपा. अच्छा, हे बरं तुम्ही सांगितलं. हा म्हणजे कसं ह्या लक्षात राहण्याचा कन्सेप्ट आहे. जसं आपण रंग 7 रंग सांगताना सांगतात. 7 रंग कोणते? जातानाही पाणी पी. जाता जाता जा म्हणजे जांभळा, तांबडा, निळा, पा म्हणजे पांढरा, पाणी, नी म्हणजे नारंगी आणि पिवळा. असं हे लक्षात ठेवण्यासाठी घ्यायचं, म्हणजे लक्षात येतं. अविसुत्त रमपा म्हणलं का खालचे 7 अतल वितल सुतल तलातल रसातल महातल पाताल. असं पटकन सांगता येतं आपल्याला. सांगा बरं आता. अतल वितल तल तलातल महातल रसातल आणि पाताल. तेव्हा तलातल झाल्यावर रसातल घ्यायचं. तलात आल्यावर तलातल मी कसं सांगितलं अविसुत अविसुत हा अविसुत आणि हा रमपा. हा अविसुत सूत्र रमपा. हा अविसुत रमपा. परत सांगा बरं. अतल वितल सुतल तलातल रसातल महातल आणि पाताळ. वा. आणि वरचे भूलोक भुवरलोक सुवरलोक जनलोक तपोलोक महलोक महलोक चौथं महलोक. महलोक तपोलोक जनलोक सत्यलोक. जनलोक. ऐका जनलोक 5वं. इथं घोळ होतं मह आणि जन. मह 4थं आणि जन 5वं. या भूलोकातून भूलोकात जातं, भूलोकातून स्वलोकात जातं, स्वलोकातून स्वर्ग म्हणजे त्याला म्हणतात. स्वलोकात जातं, स्वलोकातून महलोकात आणि महलोकातून जनलोकात, नंतर तपलोकात आणि शेवटी सत्यलोकात. हे पाठ झाले पाहिजे. उद्या मी परत विचारेन. तरी परत एकदा कोणी सांगतं का? म्हणजे मला पुढे चालायला आणखी बरं वाटतं. मी सांगते महाराज. हा सांगा. तुम्ही काही सांगा. अं, खालचे ते आहे ते अवितल सुम अवितल रमपा अतल वितल सुतल तलातल रसातल महातल पाताळ. पाठ. हा आणि वरचे आहे ते भूर भुव स्वाहा महाजन तपसत्य. तर वा वा. भूलोक भुवरलोक स्वर्ग स्वलोक महालोक जनलोक तपलोक आणि सत्यलोक आणि आपली हा. मधली पृथ्वी. हा मग एक तुम्ही लक्षात एकदम धरायचं. सोपं करून टाकलं महाराज. हा. नाही नाही पण एखाद्या वेदांतिक माणसाने जर विचारलं तर तुम्ही शिकलात तर 14 भुवने सांगा. त्यांना असं नाही सांगायचं बरं का अविसुत रमपा. असं नाही सांगायचं. त्यांना स्पष्ट सांगायचं म्हणजे हे आपल्या पाठांतरासाठी सांगितलंय. महाराजांनी सांगितलं अविसुत रमपा. कोणते महाराज होती म्हणते म्हणजे घ्या है का नाही? म्हणून हे आपल्या पाठांतरासाठी. हो हा श्लोक महाराज नेहमी म्हणत होतो आम्ही ओम भूर्भुवः स्वः. हा याचा अर्थ त्याच्यासाठी कसं तेच माहिती नव्हतं. हे कसं असतं मग पाठाचा उपयोग याच्यासाठीच होतो. काहीतरी माहिती होऊन जातं. समजलं ना. भू भो स्व म जन तपो सत्य असंच म्हणतो आपण. परंतु त्याचा अर्थ अहो ते साधं आहे ना. अन्न ज्या वेळेला नैवेद्य दाखवतो त्यावेळेला आपण काय म्हणतो का ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, समानाय स्वाहा, उदानाय स्वाहा. म्हणजे हे 5 प्राण आहे ना. हे ऐकलं असेलच नाही का हो कुलकर्णी काका? हा हा मग बरोबर ते आहे. बोलून जातो पण ते लक्ष देत नाही आपण. आता तुम्ही आहे बा तुम्हाला माहिती आहे ते. परंतु बरोबर आहे. हो, प्राणाय स्वाहा हे व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा अपनाय स्वाहा. हा हे प्राणाचे प्रकार आहे ना. पंचप्राण आहेत ना.
ह्या प्राणांची पूजा होते ती. त्यांना पाच प्राणांना देवबाप्पाच्या पाचही प्राणांना जीव घालणे. हा, म्हणजे म्हणूनच हे असे ज्या गोष्टी ह्या लक्षात ठेवण्यासारख्या असतात. कालही मी तुम्हाला एक सांगितलं बघा, ते जे 5 कोश कसे आठवणीत ठेवायचे. ह्या देहाला अन्नाची गरज आहे. अन्न खाल्ल्यामुळं प्राण हा मस्त होतो, चिद्रूप होतो. त्यामुळे मनशांती होते आणि मनशांती झाल्यामुळे बुद्धी वाढते आणि बुद्धी वाढल्यामुळे आनंद होतो. म्हणजे अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश. किती झाले? अन्नमय, प्राणमय आणि आनंदमय राहिला. आनंदमय कोश. ह्या प्रकारचे आपण जर लक्षात ठेवलं तर आपल्याला सोप्या पद्धतीनं जातं सगळं. मग हे 14 भुवन म्हणजे तुम्ही विचार करा, ज्या ठिकाणी निळोबारायांनी या गवळणीमध्ये परमात्म्याला एकट्याला कर्मच नव्हतं म्हटले, म्हणून त्याने 14 भुवन निर्माण केली. गगन, चंद्र, मेघ, तारांगणे, पंचमहाभूते, भिन्न भिन्न रूपांनी प्रकट झालेली भौतिक सृष्टी, स्थूल सूक्ष्म जीव, आणि या सर्वात हा एकटाच नाना प्रकारांनी प्रकट झाला आहे. त्याप्रमाणे शिवापासून पृथ्वीपर्यंत भिन्न पदार्थाच्या नानाविध अशा चेतन आणि अचेतन ज्या वस्तू आहेत, जरी या भासल्या तरी त्यापासून सर्वांशी एकरूप असणाऱ्या या संवित्तीचे म्हणजे ज्ञान सत्तेचं दर्शन होत असतं. हे या ठिकाणी सांगायचं. सुवर्ण विशिष्ट नामरूपाने युक्त होऊन अलंकार तत्वाला प्राप्त जरी झालं तर ते सुवर्णच आहे. म्हणजे जर विचार केला आता तर माया विशिष्ट ईश्वरापासून ते थेट पृथ्वीपर्यंत काही स्थूल सूक्ष्म म्हणजे असे कार्य आणि कारण, काही स्थूल कार्य आहे, काही सूक्ष्म कार्य आहे, काही स्थूल कारण आहे, काही सूक्ष्म कारण आहे. या पदार्थाचे प्रकार आपल्याला भासत असतात. ते सर्व ही जी संवित्ती आहे एकसारखी त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी प्रकाशमान होत असते. शिव शब्दाने ईश्वरापासून चर वर्ग घ्यायचा. चर अचर, सजीव निर्जीव. शिव शब्दाने ईश्वरापासून चर वर्ग घ्यायचा आणि पृथ्वी शब्दाने अचर शब्द घ्यायचा. आणि हे सर्व भासती असं म्हटलं, यातून मिथ्यारत्व दाखवलंय आणि चराचरात्मक सृष्टीला प्रकाशन करणारी ही संवित्ती, हे ज्ञान, यातून ही संवित्ती कल्पित नसून स्वयंप्रकाश आहे असे दाखवलेलं आहे. कारण असे कल्पित वस्तू दुसऱ्याचे प्रकाशन करीत नाही, स्वतःकडून स्वतः प्रकाशित होत नाही. ज्या अर्थी संवित्तीकडून या चराचरात्मक कल्पित सृष्टीचे प्रकाशन होते, त्या अर्थी या संवित्तीला ही कल्पित नाहीये. सूर्य, चंद्र, तारका, दीप ही प्रकाशमान आहेत, पण कल्पित आहे असं लक्षात ठेवायचं. याचे सार गोष्ट जर सांगायची सगळ्यांचा सार, तेवी म्हणजे त्याप्रमाणे शिवापासून म्हणजे ईश्वरापासून पृथ्वीपर्यंत जरी अनेक पदार्थ दिसत असले तरी त्या रूपाने एक संवित्तीच प्रकाशित झालेली आहे ना.
हे ज्ञानच प्रकाशित झालेलं आहे. ब्रह्माचे तटस्थ लक्षण म्हणजे शिव आणि शिवाचे स्वरूप लक्षण म्हणजे ब्रह्म. जगाचं अधिष्ठान ब्रह्म आहे ना, जगाचं अधिष्ठान ब्रह्म आहे. जगाचं अभिन्न निर्मितीचं उपादान कारण शिव आहे. त्या शिवापासून पृथ्वीपर्यंत भिन्न भिन्न या ठिकाणी प्रकार प्रतीत करून देणारी एकच संवित्ती म्हणजे ज्ञान आहे. ज्या ज्ञानात केव्हा केव्हा वस्तू, परमात्मा, ब्रह्म अशा शब्दांनी या ठिकाणी व्यवहार केला जातो, त्याला संवित्ती म्हणायचं ना. महाराज, बोला ना. इथं कल्पित वस्तू म्हणजे दुसऱ्या वस्तूंना प्रकाशित करत नाही, त्या कल्पित आहेत. सूर्य सुद्धा दिले. हा, मग अभंगात म्हणलंय चंद्र सूर्य म्हणजे दुसऱ्या वस्तूचं प्रकाशन करतात. रविदीप हिरा दावित देखणे. हे बघा कसं असतं. परंतु हे सर्व तयार करणारं कोण आहे महाराज? हे कोण, त्याचं अधिष्ठान काय आहे? जे अधिष्ठानामधून निर्माण होतं ते कसं असतं? आता ही पृथ्वी जशी निर्माण झाली तसे चंद्र सूर्य हेही निर्मितीच आहे ना. लक्षात आलं का? संसारामध्ये येतं. संसार जग म्हणलं का जगामध्ये काय दिसतं? चंद्र, सूर्य, तारा असे अनंत आहे ना हे. हॅलो महाराज, हा भागवतामध्ये एक प्रमाण आहे. हा भागवतात बोला. भागवतामध्ये एक प्रमाण आले. माझे नि सूर्य दृष्टी डोळस मज माझी चिदाकाश, हा माझे नि अंगे जगन्यवास सावकाश नांद तू. वा. म्हणजे हे कोणाच्या अंगानं? माझ्याच ना. परमेश्वर म्हणजे हे अधिष्ठान आहे. अनिकेत महाराज बघा, प्रमाण परफेक्ट दिलं. माझ्या म्हणजे परमेश्वराच्या, त्याच्यापासूनच आहे ना, त्यांच्याच अंगात आहे. आलं का माऊली? ज्ञानेश्वरीत बी आहेत की महाराज. म्या बोलिल्या वेदू बोले, म्या बरोबर. चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, सकळ जगात चाळीता. बर, आता आलं का अनिकेत महाराज? माझा प्रश्न वेगळा आहे बुवा. तुमचा प्रश्न काय आहे माऊली? रविदीप हिरा दावित देखणे हम्म हे म्हणजे वस्तू दाखवतात, आणि इथं लिहिलंय की हे कल्पित आहेत, वस्तू दाखवत नाहीत. हे असं बघा, अग्नी पहिल्या वेळेला तुम्हाला अग्नीचं जे उदाहरण दिलं, लाकडापासून अग्नी तयार झाला, अग्नी आणि दिवा लागला आणि दिव्यानं प्रकाशमान झालं. अग्नी अधिष्ठान आहे ना महाराज. सूर्यचंद्र स्वप्रकाश आहेत आणि परमात्मा स्वयंप्रकाश आहे. हे तर झालंच. मग हाच विषय यांना सांगतो ना. अनिकेत महाराज समजलं ना? हो हो महाराज, हो. मी तेच तुम्हाला उदाहरण जे पहिले दिले ना, ते उदाहरणच त्याच्यासाठी आहे ना. पण ते करणारा कोण आहे पाठीमागचा? अधिष्ठानाकडे राहायचं. कारण काय आहे ते बघायचं, त्याचं उपादान कारण काय. हे कार्य आहे सर्व. स्वतः प्रकाशमान आणि स्वयंप्रकाश. म्हणजे सूर्य द्रष्टा आहे, काय म्हणलं? दृश्य दिसत आहे, आणि दृक परमेश्वर ते. हो, आवाज गुतत गुतत आला. मला पण आवाज येत नाही आज चांगला. हा, बर. ब्रह्माचं तटस्थ लक्षण म्हणजे शिव आणि शिवाचं तटस्थ स्वरूप लक्षण म्हणजे ब्रह्म. जगाचं अधिष्ठान ब्रह्म आहे आणि अभिन्न निमित्त कारण शिव आहे त्याचं जगाचं. त्या शिवापासून पृथ्वीपर्यंत भिन्न भिन्न प्रकार प्रतीत होणारे तेच हे ज्ञान.
आणि या ज्ञानाला केव्हा वस्तू म्हणतात, कधी परमार्थ, कधी ब्रह्म असं शब्दाने या ठिकाणी व्यवहार केलाय. आणि त्याच सविती असं म्हणलं जात आहे. अर्थात जगातील त्या त्या पदार्थाच्या आकाराने हे ज्ञान हे संवित्ती नटलेलं असलंय. म्हणून पृथ्वीवर राहणारे भूचर, आकाशात उडणारे खेचर, अरण्यात राहणारे जलचर ते वनचर आणि पाण्यात राहणारे जलचर, हे सगळे चराचर ज्याच्याने प्रकाशित होतात ती एक संवित्तीच आहे. त्याचं तेच खरं स्वयंप्रकाशित ते. शिवापासून पृथ्वीपर्यंत जेवढे पदार्थ आहेत ते सर्व पदार्थ पाहावे आणि पाहिजे परत सोडून द्यायचे. ते पदार्थ मोजता येत नाही. या पृथ्वीवर वृक्षही आहे, वेली आहे. वेली पसरते, वृक्ष उंच होतो. असे नाना पदार्थ आहेत, अनेक प्रकारचे पदार्थ आहेत. आणि परंतु चांगदेवाला म्हणतात तू ज्याला वेली म्हणतो किंवा वृक्ष म्हणतो ती सगळी संवित्तीच आहे, ज्ञान आहे. या ठिकाणी सुवर्ण विशिष्ट नामरूपाने युक्त होऊन अलंकार तत्वाला प्राप्त झाले तरी सुवर्णत्व त्यांनी सोडलेलं नाही. का नाना अलंकार जसे सोने ना लपता लपाले असे, विश्व न होऊनी तैसे विश्व जो धरी. एक अमृत अनुभवामध्ये पण एक ओवी सांगितलेली यासाठी. जीवनमुक्तीची दशा सांगताना 9व्या अध्यायामध्ये नागमुदी कंकन त्रिलिंगी भेदली खुन, घेता तरी सुवर्ण घेईजे की. नागमुदी कंकन सोन्याचं हे सगळं समजा. असं नाग आहे, मुदी आहे, कंकन आहे. या तिन्हींमध्ये 3 लिंग आहे. त्रिलिंगी भेदली खून 3 लिंग आहे. पुलिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. तो नाग पुलिंगी, ती मुदी म्हणजे अंगठी स्त्रीलिंगी, कंकन ते कंकन नपुंसकलिंगी. असा लिंगाचा भेद असला तरी सोनं एकच आहे ना. म्हणजे थोडक्यात सांगायचं, नाग, मुदी, कंकन हे त्रिलिंगी भेदलेली जरी खून आहे, घेतात तरी सुवर्ण घ्यायचे की. हा नाग आहे, ही मुदी आहे, हे कंकन आहे असं म्हटलं तर नाग पुल्लिंगी, मुदी स्त्रीलिंगी आहे आणि कंक नपुंसकलिंगी आहे. असा लिंगाचा जरी भेद झाला पण विचार केला तर विकत घेताना किंवा विकत देताना एक सोनच हातात येतं. तसं द्रष्टा हा पुलिंगी आहे आणि दृष्टी ही स्त्रीलिंगी आहे आणि दृश्य हे नपुंसकलिंगी आहे. पण सर्वात ब्रह्माचीच व्यक्ती ना. जसं या मुदी ना कंकणात सोन आहे, तसा द्रष्टा, दृष्टी आणि दृश्य यामध्ये ब्रह्माची व्यक्ती आहे. ज्याप्रमाणे सुवर्णच नाग, मुदी, कंकण रूपाने पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंगी झाले, त्याचप्रमाणे सर्व व्यापक परमात्मा विषयासारखा, वृत्तीसारखा व अंतकरणासारखा दिसला.
एकच सण नाना लेन बाळी आणि बुगडी जगामध्ये ब्रह्मदिशे उघडे. उघडे. हा त्या दिवशीच सांगितलं ना, ऐका नाही जनाबाई, त्या दिवशीच झालं. छान प्रमाणात आठवलं. हे सगळं तोच आहे. म्हणजे तात्विक काय या ठिकाणी? परमात्मा एक आहे, हे या ठिकाणी महत्वाचं आहे. अलंकार दृष्टीने अनेक तत्वाचा व्यवहार जरी झाला तरी शुद्ध सुवर्णामध्ये अनेक येत नाही. कारण अलंकारामध्ये सुवर्णाशिवाय अन्य कोणतेही पदार्थ नाही. तसेच निरनिराळे अवयव धारण करणारा देहधारी जीव निरनिराळे अवयव धारण करणारा जो देहधारी जीव आहे, ज्याप्रमाणे एकत्वाने नटलेला परमात्मा जगत नसून आपल्या शुद्ध स्वरूपानेच तो आहे, हे लक्षात घ्यायचं. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज परमात्म्याचे प्रकाशत्व सांगतात. ईश्वरी तत्वापासून जड पाषाण जे आहेत त्यांच्यापर्यंत सर्वांना एकच काळी प्रकाशित करणारा हा प्रकाशक परमात्मा याहून वेगळा आहे. या ब्रह्मांडी व्याप्त असणाऱ्या परमात्म्याचा अनुभव व त्याचे प्रकाशत्व पिंडातील वृत्तीच्या द्वारे मुळे अनुभवता येत आहे. पिंड म्हणलं का जीव, व्यष्टी व समष्टी यातील चैतन्याचे प्रकाशत्व समान आहे. व्यष्टी म्हणजे एक आणि समष्टी म्हणजे अनेक. एक आणि अनेक यामधलं जे चैतन्य आहे त्याचं प्रकाशत्व समान आहे. हो, त्यामुळं काय वृत्ती ही बहिर्मुख झाल्याशिवाय दृश्याचा अनुभव येत नाही. आपल्या अंतःकरणाची वृत्ती बाहेर गेल्याशिवाय आपल्याला वस्तू दिसत नाही. यासाठी विचारसागर मध्ये एक सिद्धांत आहे. कोणता सिद्धांत आहे आठवतंय का कुणाला? तो झालाय सगळ्यांचा. वस्तू कशी पाहायची, वस्तू कशी दिसते, या विचाराचा सिद्धांत आहे. हो, बाह्य पदार्थ ज्ञानाची स्थिती. वस्तू आणि वृत्ती एक विशिष्ट झाले की त्याचं ज्ञान. हा म्हणजे हे लक्षात ठेवायचं. प्रत्येक वस्तू दिसते कशी, बाह्य पदार्थ ज्ञानाची स्थिती हा विषय या ठिकाणी. म्हणजे बहिर्मुख ज्या वेळेला वृत्ती होते त्याशिवाय दृश्याचा अनुभव येत नाही. महाराज, बोला. आपलं वृत्ती इंद्रियाद्वारा पदार्थापर्यंत जाते. वा वा. आपली अंतःकरण वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारा घटापर्यंत गेली. आणि घटावर दोन आवरण आहेत, एक अंधाराचं आवरण आणि एक अज्ञानाचं आवरण. बरोबर. तर अज्ञानाचं आवरण वृत्तीने दूर केलं आणि या चिदाभासाचा जो प्रकाश आहे त्या प्रकाशानं अंधाराचं आवरण दूर केलं आणि वृत्तीने ज्ञान करून दिलं. हा बरोबर. कोणाला समजलं नाही हे माहिती आहे ना? बाह्य पदार्थ ज्ञान, वृत्ती उपय चेतन आणि ते घट उपय चेतन एक झालं की अयम घट असं. हा त्याच पद्धतीचं ते झालं. म्हणजे त्या बघा चौथ्या तरंगाचे हा विषय बरोबर ना? चौथ्या हा 35, 36, 37, 38 हा सगळा तोच विषय. ते सगळे जे त्याचे जे विषय आहेत 38 नंबरचा 37 नंबर ते बाह्य पदार्थ ज्ञानाची रीतीचे सुंदर सांगितलं काका. आणि रोशनी ख्यातीच्या रीतीत आहेत. हा परफेक्ट सांगितलं. म्हणजे अंतःकरण वृत्ती नेत्रादी इंद्रियाद्वारा बाहेर निघून घटापर्यंत जाते. बरोबर. पुढे काय होतं? घटावर दोन आवरण असतात. पहिलं आवरण एक अंधाराचा प्रकाश नसतो ना, म्हणजे अंधाराचं आवरण असतं आणि अज्ञानाचं आवरण असतं. हा
तर ते अंधाराचं आवरण प्रकाश दूर करतो हा आणि अंतःकरण वृत्ती त्या घटाला जाणते, म्हणजे चिदाभास असल्यामुळे. बरोबर. प्रकाश आभास अंतःकरण वृत्ती प्राणाचं साह्य हो. या ते प्रमाण चैतन्य बाहेर निघून प्रकाश आभास अंतःकरण वृत्ती आणि प्रमाण हे प्राणाचं साह्य यानुसार ती जाते आणि आभास आणि अंतःकरण वृत्तीने अज्ञानाचं आवरण बाजूला आणि प्रकाश आणि आभासानं अंधकाराचं आवरण आणि अंतःकरण वृत्ती आणि प्राणाच्या यानं ते अज्ञानाचं वरचं आवरण. हे सगळं गेल्यानंतर आपल्याला पूर्ण काय दिसतो? घट. ते चैतन्य दिसतं, प्रमय चैतन्य म्हणताना घट दिसतो. बरोबर. वा. असं असं असल्यावरती मग आणखी बरं वाटतं. म्हणजे ही वृत्ती चैतन्य आणि ते प्रमेय चैतन्य एक होऊन जातात ते. वा 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 सुंदर. म्हणजे ही जी वृत्ती बहिर्मुख झाल्याशिवाय दृश्याचा अनुभव येत नाही. वृत्ती हा आत्म्याचा प्रकाश असून आत्मा हा प्रकाशक समजायचा. प्रकाश्य विषयांना प्रकाशाशिवाय स्वतंत्रपणे प्रकाशित होण्याची सत्ता नाही. म्हणून का एवढी मानसी वृत्ती सर्व विश्वास ते कल्पिती असं म्हटलंय. हो, स्वप्नात भासणाऱ्या सर्व दृश्य भासाची रूपे युगपत निर्माण होते आणि एकाच काळी प्रकाशित करणाऱ्या आत्म्याची ही पिंडातील प्रतीती होते. युगपत म्हणजे एकाच वेळेला. या सर्वांना एकाच वेळी प्रकाशित करणारी ही संवित्ती म्हणजे ज्ञान, जागृती, स्वप्न आणि सुसुप्ती या तिन्ही अवस्थांमध्ये एकत्वाने सिद्ध आहे बरं का. जगातील दृश्य पाषाण जसे एक दृश्य आहे, हे जे पाषाण विषाण हे सगळं दिसतं ना, हे एक दृश्य आहे. त्याचप्रमाणे हे जे आपला देहधारी जीव व व्यापक शिव हे परमात्म्याकडून प्रकाशित झाल्यामुळे दृश्यच ठरतात. या सर्वांच्या बोला. आता एक जणांनी कोणी विचारलं होतं ना की म्हणे सूर्याचा प्रकाश कल्पित कसा काय म्हणता म्हणे तुम्ही. म्हणूनच काय पुढे विषयाला विषय येतोच. बरोबर येतो. या म्हणजे या ठिकाणी या सर्वांचा प्रकाशक मात्र दृश्य नाही. हा प्रकाशक दृश्य नाही बर का. अविद्या उपाधियुक्त जीव आणि विद्या उपाधियुक्त शिव. अविद्या उपाधियुक्त जीव आणि विद्या उपाधियुक्त शिव यामध्ये लौकिक दृष्ट्या जरी किंचित असं ज्ञान जरी येत असेल आणि सर्व जरी ज्ञान येत असेल, पण यामध्ये भेद असले तरी ही दुहीही उपाधी रूप असल्यामुळं व परमात्मा निरुपाधिक असल्यामुळं या उपाधीचा तो प्रकाशक ठरत असतो. अहो, परमात्मा स्वयं असा स्वपाधिक आहे, तर नश्वर दृश्य परप्रकाशित नंतर तो ठरला असता. म्हणून तो परमात्म्याला नाम रूपाधिक उपाधी नसल्यामुळे तो दृश्य व प्रकाश्य अन्याकडून कधीही ठरत नाही. अशा या परमात्म्याला सापेक्ष भावाने व सांकेतिक भाषेने ओळखण्यासाठी त्याला वेदांनी नाव दिले. ते कीर अनाम अजाती माझी अविद्या स्वर्गाची राती ओळखावया श्रुती
खून केली पाहता रूपाचा दुकाळ, जेथे नामाचा विटाळ, तेथे स्तवनाचा गोंधळ रिघेल कोठे. बरोबर असा हा बरोबर. परमात्मा निरुपाधिक असल्यामुळं वर्णनातीत आहे. शब्द नाही हा पोहोचत. वर्णनातीत असला तरी तो स्वसंवेद आहे, संवेद्य. सर्व प्रकाशक आहे. हम्म. जे दृश्य आहे ते कोणाचेही म्हणजे कोणाचाही असा द्रष्टा होत नाही व द्रष्टा केव्हाही दृश्य होत नाही. कालही चर्चा झाली. परमात्मा केवळ द्रष्टा प्रकाशमान असल्यामुळे त्यास दृश्य म्हटले तर त्याला पाहून अन्य प्रकाशक मानावं लागेल. परमात्म्याचे वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराजही म्हणले, आभासू ना निराभासू, आहे का नाही? प्रकाशू ना अप्रकाशू, अल्पना बहुवसू अरूपपणे, असा हा परमात्मा आहे. सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावर्ण नाही, रूप वर गुण वर्ण. रूप म्हणजे इथे गुणच घ्यायचं बरं का. नाही गुण रूप वर्ण गुण जेथे तुकाराम महाराजांनी सांगितलं. केवळ निज रूपाचे नेनने, पुढील होणारे सहजी जाणे, असा आहे. असा हा चिद्रूप परमात्मा संपूर्ण जगताचे अधिष्ठान आहे. तरंगाला जलाचे अधिष्ठान असावं किंवा वायूला आकाशाचा आश्रय असावा, त्याप्रमाणे आपल्यालाच अंतर्गत मिथ्या जगत रूप धारण करून आपणच त्याचा प्रकाशक बनला. हा असा हा परमात्मा आहे. आज एक गोष्ट सांगावीशी वाटते. माझे गुरुवर्य हरिभक्त परायण पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांचे चिरंजीव वारसदार आमच्या गुरुस्थानी आमचे गुरुजीच भागवत महाराज जंगले या ठिकाणी जॉईन झालेत. अत्यंत आनंद आहे. भागवत महाराज आपल्याला दंडवत. भागवत महाराजांना आमचा जय हरी. महाराज रामकृष्ण हरी म्हणा सर्वांना, जय हरी म्हणा सर्वांना. जय हरी जय हरी महाराज. महाराज. वा जय वा. हरी. आम्हाला जय हरी महाराज. जय हरी. जय महाराज. नमस्कार महाराज. खऱ्या जय हरी महाराज. जय हरी महाराज. वा वा. रामकृष्ण. एक खरं म्हणजे असं आहे का खऱ्या अर्थाने वा वा वा. खऱ्या अर्थानं आज छान वाटलं. भागवत महाराज आपण आज जॉईन झालात, आनंद वाटतो. हे त्यांचा व्हिडिओ ओपन करा ना, दर्शन होईल हा सर्वांना. माऊली तुमचं मुखदर्शन द्या सर्वांना. व्हिडिओ ओपन करा म्हणजे मग व्हिडिओ ओपन दर्शन होईल करा. सर्वांना. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. राम. भागवत महाराज व्हिडिओ ओपन करा ना. व्हिडिओचं बटन दाबा. होतंय का? लाल बटनाच्या शेजारचं बटन दाबलं ना की व्हिडिओ ओपन होईल. भागवत महाराज लाल बटन शेजारचं व्हिडिओचं बटन दाबा.
हॅलो महाराज, रामकृष्ण हरी, आवाज येतो का आमचा? येतो का महाराज, आवाज येतो का? हो, येतो येतो. रामकृष्ण हरी महाराज, म्यूट काढा, नमस्कार करा ना सर्वांना. आवाज येत नाही का? म्यूट झाला असेल. रेंजचा प्रॉब्लेम असेल त्यांना. बहुतेक रेंजचा प्रॉब्लेम. असू द्या उद्या असू द्या, असू द्या. बर बर, रेंज आल्यावरती आठवण करून रामकृष्ण हरी म्हणून ओपन करा कॅमेरा. आम्हाला सर्वांना बरं वाटेल जरा. तात्पर्य या ठिकाणी वायूला आकाशाचा आश्रय असावा असं सांगितलं मगाशी, आणि तरंगाला जगाच्या म्हणजे जलाचे अधिष्ठान असावं. त्याचप्रमाणे आपल्याच अंतर्गत जे मिथ्या जगतरूप धारण करून आपणच त्याचा प्रकाशित बनायचं. अहो, लौकिकामध्ये प्रकाशक भिन्न असतात, परंतु परमार्थिक दृष्ट्या तेवढा इथं भेद नाही. अधिष्ठानावरच अध्यस्थाचा भास व्हावा व त्याहून विपरीत वस्तूचे दर्शन होते या ठिकाणी. अध्यस्थाला किंवा आभासाला स्वतंत्र अस्तित्व नसतं, नाही. भ्रमनिराश होऊन यथार्थ ज्ञान झाल्यावर अधिष्ठान एकत्वाने अनुभवला येतं ना. त्याचप्रमाणे प्रकाश्य जगत व प्रकाशक परमात्मा अभेद नित्य सिद्ध आहे. आता ते पुढची जी ओळी येणार आहे त्यामध्ये फार छान महाराजांनी दृष्टांत दिल्याचे आपण पाहणारच आहे 13वी ओळी. आता संवित्ती हे म्हणजे काय? संवित्ती कशाला म्हणायचं? या शब्दाचा उल्लेख ज्ञानेश्वर महाराजांनी हे सर्वनाम वापरून या ठिकाणी एक विशिष्ट अर्थ साधलाय. प्रकाशक म्हणून ते या शब्दाचा उल्लेख करून हे या शब्दाने परमात्म्याच्या निकट सानिध्याचा उल्लेख केला आहे बरं का. इथं जवळचं सानिध्य म्हणून हे प्रकाशक म्हणलं का ते प्रकाशक म्हणून ते या शब्दाचा उल्लेख केला, आणि हे या शब्दाने परमात्म्याच्या निकट जवळचा सानिध्याचा उल्लेख केलाय. ब्रह्मांडातील व्यापक परमात्मा आणि या पिंडातील आत्मा यातील ऐक्य साधून महाराजांनी तत्वमसी महावाक्याचा अर्थ प्रकट केला. ब्रह्मा हे ब्रह्मांड आहे, यामध्ये जो व्यापक परमात्मा आहे आणि ह्या आपल्या पिंडातील आत्मा, परमात्मा आणि आत्मा हे ऐक्य साधून तत्वम असी, ते मी आहे, दोघही एक या महावाक्याचा अर्थ या ठिकाणी प्रगट केलेला आहे. फार महत्वाचा विषय हा. या ब्रह्मांडातील व्यापक जो परमात्मा आहे आणि हा आत्मा आहे जो आपल्या पिंडामध्ये आपल्या देहात जो आत्मा आहे, याचं ऐक्य हे साधलं पाहिजे असं म्हणायचं, साधलंच पाहिजे. आणि हे जर साधलं तर आपल्याला सर्व गोष्टींचं ज्ञात होत असतं. म्हणून ते तू आहेस, ते मी आहे, तत्वम असी या महावाक्याचा या ठिकाणी यातून महाराजांनी सुंदर असं
वाक्याचा अर्थ प्रगट करून चांगदेवांना त्याचा अर्थाचा बोध करून दिलाय. आता आपल्याला जर विचार केला, आता अध्यस्त जगाचा अभाव दर्शवून हे जग अध्यस्त आहे आणि केवळ अधिष्ठानाचे दर्शन घडवण्यासाठी अधिष्ठान महत्वाचं आहे. हे जर घडवायचं आहे तर हे घडवण्यासाठी उद्या आता बरोबर 5 वाजलेत. उद्या आपण आणखी पुढचाच असा सुंदर दृष्टांत आहे. हे दृष्टांत आपण उद्या बघूया आणि आपण या ठिकाणी थांबू. त्या ठिकाणी सर्वांना रामकृष्ण हरी. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. यदत्र सौष्ठवं किंचित तद्गुरुरेव मे नहि. यदत्र सौष्ठवं किंचित तन्मेव गुरुर्नहि. यदक्षरं पदं भ्रष्ट मात्राहीनमतु यद भवेत तत्सर्व क्षमतामदेव प्रसीद परमेश्वर, प्रसीद परमेश्वर. आणि पसायदान झाल्याशिवाय कृपया कुणी जाऊ नये. कोणीतरी पसायदान घ्या. महाराज मी म्हणू का पसायदान? हा मन बाळा मन मन मन. आता विश्वात्मके देवे तेने यज्ञ तोषावे तोषोनी मज घ्यावे कसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सटकर्मची वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांची तिमिर जाओ. विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो देवांची तो तेला हो. प्राणी जात हे वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरुचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे